नमस्कार मित्रांनो, तर माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत जवळपास 80 लाख महिला या ठिकाणी अपात्र करण्यात आलेले आहे. पण यामध्ये ज्या महिला पात्र असूनही त्या अपात्र केलेल्या आहे. तर यासाठीच आता महिला बाल विकास मंत्री अदिती तटकरे मॅडमने सांगितलेलं आहे, तुम्ही जर नियम अटीमध्ये बसत असाल तर तुम्हाला महिला बाल विकासच्या ऑफिसमध्ये जाऊन तक्रार नोंदवावी लागेल, त्या ठिकाणी जाऊन भेट द्यावी लागेल. तर कोणत्या महिलांनी महिला बाल विकास ऑफिसमध्ये गेल्यानंतर त्यांचा फायदा होणार आहे, त्यांची योजना या ठिकाणी पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. याचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा. तर सर्वात अगोदर ज्या महिलांनी 31 डिसेंबर अगोदर आपली ई-केवायसी केली नाही, लक्षात ठेवायचं, 31 डिसेंबर अगोदर तुम्ही आपली ई-केवायसी केली नाही आणि 31 डिसेंबर नंतर तुमची हप्ते बंद झालेली आहे, त्या महिलांनी महिला बाल विकासच्या ऑफिसमध्ये जाऊ नये. कारण तिथं जाऊन तुमचा काही उपयोग होणार नाही, फायदा होणार नाही. कारण तुमची योजना फक्त ई-केवायसी न केल्यामुळे बंद झालेली आहे. तसेच ज्या महिलांनी चुकीचे ऑप्शन निवडलेले होते आणि त्यांनी 30 एप्रिलच्या पूर्वी आपली ई-केवायसी केली नव्हती, ई-केवायसी दुरुस्ती केली नव्हती, त्यांना पण या ठिकाणी जाऊन काही फायदा होणार नाही. तुमची पण योजना या ठिकाणी ई-केवायसीच्या चुकीमुळे बंद केलेली आहे. तसेच ज्या महिलांच्या घरी 4 चाकी वाहन आहे, ज्या महिलांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे, तसेच ज्या महिला 21 वर्षापेक्षा कमी आहे, ज्या महिलांचं वय 65 वर्षापेक्षा जास्त झालेलं आहे, तसेच ज्या महिलांनी आर-टी-आय भरलेला आहे, अशा महिलांची या ठिकाणी योजना आता पूर्णपणे बंद केलेली आहे. त्यांनी महिला बाल विकासच्या ऑफिसमध्ये जाऊनही त्यांची योजना या ठिकाणी पुन्हा सुरू होणार नाही आहे. तर कोणत्या महिलांची योजना या ठिकाणी पुन्हा सुरू होणार आहे, तर बघा, ज्या महिलांनी 31 डिसेंबर अगोदर आपली ई-केवायसी केलेली आहे, पण ई-केवायसी केल्यानंतरही त्यांना अपात्र करण्यात आलेलं असेल, म्हणजे त्यांना जर हप्ते आले नसेल, सर्व नियम अटीमध्ये बसत असून त्यांनी महिला बाल विकासच्या ऑफिसमध्ये जायचं. तसेच त्यांनी 30 एप्रिलच्या अगोदर आपली ई-केवायसी केलेली आहे, तरी त्यांना हप्ते आले नसेल, त्यांनी पण आपल्या महिला बाल विकासच्या ऑफिसमध्ये जाऊन चौकशी करायची आहे. तर ई-केवायसी न केल्यामुळे जवळपास 61 लाख महिला या ठिकाणी अपात्र केलेल्या आणि 19 लाख महिला ज्या आहेत इतर कारणामुळे अपात्र झालेले आहे. तर तुम्ही जर ई-केवायसी केली असेल तरच तुम्हाला महिला बाल विकासच्या ऑफिसमध्ये जाऊन चौकशी करावी लागेल, अन्यथा करू नये. आणि सर्वात महत्त्वाचं, तुम्ही सर्व नियम अटीमध्ये बसणे गरजेचं आहे. आपण जे अगोदर सांगितलेल्या अपात्राची तुम्ही जर त्यामध्ये बसत असाल तर तुम्हाला जाण्याची गरज नाही. पण तुम्ही त्या नियम अटीमध्ये बसत नसाल तर तुम्ही आपल्या महिला बाल विकासच्या ऑफिसमध्ये जाऊन चौकशी करू शकता. पण तुमची 31 डिसेंबर अगोदर ई-केवायसी करणं गरजेचं होतं, किंवा तुमची ई-केवायसी चुकलेली असेल तर तुम्ही जर 30 एप्रिलपूर्वी आपली ई-केवायसी केली असेल तरी तुमचं योजना लाभ या ठिकाणी पुन्हा 100% सुरू होणार आहे आणि उर्वरित पैसे तुम्हाला या ठिकाणी वापस दिल्या जाणार आहे. ठीक आहे. तर तुम्हाला समजलं असेल की कोणत्या महिलांनी महिला बाल विकासच्या ऑफिसमध्ये जायचं आणि कोणत्या महिलांनी या ठिकाणी जायचं नाही. तर व्हिडिओ महत्त्वाचा, जास्तीत जास्त महिलापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.